मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. छत्रपती संभाजी महाराज एक असे पराक्रमी राजे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी समर्पित केले. त्यांच्या कैदेची आणि अमानुष हत्येची कहाणी ऐकताना आजही प्रत्येक मराठी मन अस्वस्थ होते. परंतु या कहाणीत अनेक अर्धसत्य, कल्पित कथानके आणि विवादास्पद घटना मिसळलेल्या आहेत. धर्मांतराची मागणी, बादशहाच्या मुलीची बेगम म्हणून मागणी आणि त्यांच्या मृत्यूपूर्वीचा त्याग याबद्दल नेमकं काय खरं आणि काय खोटं संदर्भ घेतले आहेत आपण प्राध्यापक डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या हुतात्मा छत्रपती संभाजीराजे काल आणि कर्तृत्व या ग्रंथातील 15व्या प्रकरणाचे छत्रपती संभाजी कैद आणि अमानुष हत्या याच इतिहासाचे वास्तव उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. चला तर मग संभाजी महाराजांच्या अद्वितीय बलिदानाच्या कहाणीचा मागोवा घेऊया आणि सत्याचा शोध घेऊया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाणून घेऊया प्राध्यापक डॉक्टर बाहेकर यांचे विचार जसेच्या तसे. आतापर्यंतच्या एकूण उपलब्ध कागदपत्रांचा विचार करता संभाजीराजे रायगडाहून खेळण्यास आले. शिर्क्यांचा बंदोबस्त त्यांनी केला आणि खेळण्याचा नीट बंदोबस्त करून रायगडच्या बाजूचे राजकारण समोर उभे असल्याने आपला सरनोबत म्हाळोजी घोरपडे यांच्या तुकडीसह 1 फेब्रुवारी 1689 खेळण्याहून निघाले आणि त्याच दिवशी ते संगमेश्वराला पोहोचले. सरकारी कामासाठी 2-3 दिवस त्यांचा सरदेसांच्या वाड्यात संगमेश्वरला मुक्काम होता. शिर्क्यांचा पुरा मोड झालेला नव्हता. 2-3 दिवसात त्यांनी येथे काही लोकांच्या तक्रारीचा निवाडा केला. इतक्यात देसाई येऊन मासू येथील शिर्क्याचा पागेचा मोड केल्याची बातमी घेऊन संगमेश्वराला आला. संभाजीराजांच्या सहीशिक्क्याचे कागद घेऊन पत्र घेऊन गेली. गिरजाजी यादवांच्या वतन निवाड्याच्या कागदपत्रावर विचार करून त्यांना वतनाची सनद दिली. इतक्यात त्याचा राजगडाकडे निघण्याचा बेत पक्का होऊन ते निघणारच तर मुकर्रब खानाची 4 फेब्रुवारीच्या सुमारास सैन्य आल्याचे त्यांच्या जासुदांनी त्यांना सांगितले. जासुदाला त्यांनी कडक शासन केले, कारण जासुदाने शत्रूचे सैन्य नजरेत येईपर्यंत बातमी आणण्यात कसूर केली असावी असे म्हणणेच योग्य होईल. संभाजीराजांनी लागलेच म्हाळोजी घोरपडे कवी कलशासह सर्व सैन्य घेऊन आघाडीस पुढे आलेले थोडे लोक पाहून त्यांच्यावर 2-3 मैल गावाबाहेर चालून गेले. त्या ठिकाणी उभय सैन्याची गाठ पडली असे खाफीखान आपल्या निवेदनात सांगतो. तोच पाठीमागून 2-3 हजार स्वारांची फौज घेऊन मुकर्रब खान 500-600 मराठ्यांच्या फौजेवर तुटून पडला. त्यात घोरपड्याचे 250 ते 300 सैन्य गारद झाले. कवी कलश यांच्या उजव्या हाताला बाण लागून जाया झाला. म्हाळोजी घोरपडे त्या धुमश्चक्रीत ठार झाले. मराठ्यांचे सैन्य हतबल झाले. हे पाहून मराठा सैन्याने पळ काढला. संभाजीराजेही निसटून जाण्यासाठी नावडी गावाकडे पळाले. त्याचा मोगली सैन्याने पाठलाग केला. त्यांना सैन्याने वेढले तेव्हा मोगली सैन्यासमोर त्याचा नाईलाज होऊन ते मोगलांच्या हातात सापडले. अगोदरच कवी कलश हा कैद झालेला होता. संभाजीराजांना पकडल्यानंतर कैद केले. सरदेसायांच्या वाड्यातील 20-25 लोकांना संभाजीराजांची कुटुंबीय समजून कैद केले, पण ती मंडळी संभाजीराजांची कुटुंबीय मंडळी नव्हती. खंडू बल्लाळ आणि संताजी घोरपडे निसटून रायगडाकडे निघून गेले. मालकापूरच्या मराठ्यांच्या पागेस अथवा केळणा पन्हाळ्याच्या सैन्यास बातमी लागण्यापूर्वीच शेख निजाम आपल्या लोकांनीशी त्याचा दुर्घट जंगलातील वाटेने मराठ्यांच्या मुलखातून चपळाईने त्वरित निघून गेला. त्यामुळे त्याच्या सैन्याचा मराठ्यांचा त्यांना पाठलाग करता आला नाही. हीच वस्तुस्थिती
निदर्शनास येते. पुढे संभाजी राजास पकडून तुळापुरास नेण्यापर्यंतच्या बातमीचा तपशील बखरकारांनी दिलेला नाही. मात्र खाफीखान एलियट अँड टाउन्सनच्या प्रतीत या प्रसंगासंबंधी माहिती मिळते. याशिवाय साकी मुस्तेद खान आणि ईश्वरदास नागर यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. या शत्रुपक्षाच्या माहितीची चिकित्सा केल्यास असे आपल्याला दिसून येते की त्यांनी विविध प्रकारे संभाजी राजांची मानहानी करण्याचा प्रकार निवेदन केलेला आहे. त्याच्या कथानकात अतिशयोक्ती आणि वस्तुस्थितीचा विपर्यास प्रामुख्याने दिसून येतो. पण संभाजी राजांच्या आणि कवी कलसी यांच्या अमानुष वधाच्या अथवा हत्येच्या संबंधी सर्वांची एक वाक्यता दिसून येते. पुढे त्यांनी संबंधी माहिती दिली आणि विस्तार भयास्तव इथे आपल्याला ती देता येणे शक्य नसल्याने त्याची केवळ चिकित्सा आणि आवश्यक तेवढा आपण भाया या ठिकाणी घेतलेला आहे. हा शत्रुपक्षीय सजावटीचा मजकूर अशी अतिशयोक्तीचा असला तरी त्यातील शत्रुपक्षाला संभाजीराजांचे महत्त्व आणि भय किती वाटत होते याची आपणाला त्यावरून कल्पना करता येते. पुढे संभाजीराजे पकडले जाताच त्यांना हायसे कसे वाटले याचा चांगला कयास बांधता येतो, यात शंका नाही. यातून खाफीखानाची भावना चांगल्या प्रकारची प्रदर्शित होत असली तरी त्याच्या तपशिलात अज्ञान आहे. मासेरीत वस्तुस्थितीचा तपशील येतो तो असा की ही पकडल्याची बातमी बादशहाला अकलूज येथे मिळाली. ती ऐकून अकलूजचे नाव आसदनगर असे ठेवले. त्याने छावणीचा शहुजा सरदार खानाचा मुलगा हमीद्री खान यास मुकर्रब खानाकडे ताबडतोब जाऊन कैद्यास शृंखलाबद्ध आणि हातकड्या घालून आणण्यास सांगितले. त्या विजयी खानाने दक्षता राखल्यामुळे तो त्या प्रदेशातून सुरक्षितपणे आला. पुढे आलमगिरीच्या चांगल्या नशिबामुळे वाटेत कैद्यास सोडविण्यासाठी पाखड्यांनी एकही हल्ला चढविला नाही. शुक्रवार 15 फेब्रुवारी 1689 5 जमादिलावल रोजी केव्हा बादशाही छावणी असदनगरहून बहादूरगडाला गेली तेव्हा संभाला दरबारात आणले. थोडक्यात सांगावयाचे झाले तर धिंड काढण्यास आणि शिरच्छेद करण्यास पात्र अशा या माणसाला सर्व छावणीभर हिंडविले अशी नोंद तिथे आहे. यावरून ही सारी घटना संभाजी राजांच्या प्रभावी राजकारणाची आणि प्रखर प्रतिकारांची स्पष्टपणे साक्ष देतो. संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वातील श्रेष्ठत्व या शत्रुपक्षीय पार्श्वभूमीवर अधिकच प्रकर्षाने उठून उभे दिसते. विशेषतः काफिरखानाचा मजकूर एलियट अँड टाउन्सनचा मूळ प्रतीत काही वर्षांनी ऐकीव माहितीवरून नंतर घुसडण्यात आलेला आहे. असे संभाजी महाराजांच्या चरित्राचे साक्षेपी अभ्यासक आणि संशोधक श्रीयुत वासी बेंद्रे यांनी नोंदवून ठेवलेले आहे. त्यांचे हे मत या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. औरंगजेबाने संभाजी राजास हाल हाल करून शेवटी ठार मारले. या प्रसंगाच्या बाबतीत थोडी भिन्नता आढळते. बखरकारांनी काही कल्पित कथानकांची निर्मिती करून त्यास घुसडले आहेत. बखरकारांना वस्तुस्थितीचे अज्ञान होते. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत संभाजी राजांना दिल्लीस नेले आणि पातशाह भेटल्यानंतरची हकीकत येते ती अशी. तेव्हा पातशहाने संभाजीला पाहिले तेव्हा राजे उठून मुजरा करून उभे राहिले. उभयतांची खुशवक्त असता सहजात बादशाह बोलले की तू मुसलमान होतोस की काय? राजाने ऐकून उत्तर दिले की जहापना तकसीर माफ आपने बेटी बेगम पातशाह जादी इनायत होय तो मै कबूल. असा जाब सवाल पातशाहने ऐकून संभाजीराजे यांचे डोळे
काढविले आणि चिणून टाकले. वरील मजकूर वाचताच लक्षात येते की हा मजकूर कल्पित असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे हे सहज लक्षात येते. संभाजीराजे आणि औरंगजेब यांची भेट नेमकी कुठे झाली हे जर त्यांना माहिती नाही तर त्यांच्या भाकड कथांवर कोण विश्वास ठेवणार. जणू काय हे त्या ठिकाणी हजर होते. जणू काही संभाजी पातशाह यांचे प्रत्यक्ष संवाद ऐकून त्यांनी नोंदून ठेवले. हे साफ खोटे आहे, पण त्यांच्या लिखाणात काही ऐतिहासिक आधार सापडत नाही. अर्थात धर्मांतराची मागणी आणि त्यावर संभाजी राजांनी बादशहाच्या मुलीची केलेली मागणी ह्या कथा साफ खोट्या असून सर्व नाटकी सापसाल म्हणून याला ऐतिहासिक दृष्टीने कथेकारी नाटक थाटाच्या या निवेदनाला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे सुज्ञान सांगणे नको. पुढे लिहितो, इलाची बेग वकिलाने रूपाने आला व संभाजीस धरून नेले व औरंगजेबाने हिंदूस बाटविण्यासाठी ओले अन्न विकण्याचा हुकूम काढला व शिरच्छेद करून संभाजीस जीवे मारले. हे काल्पनिक वर्णन पन्हाळाने दिल्यानंतर तो लिहितो की संभाजी सुतपाक म्हणून शहा बोलून ठेवले होते. त्याने उत्तर दिले की तुमची बेटी घ्यावी. त्यावरून पातशाह त्याचा वध करीतात. हे बेगमीस कळून सांगून पाठविले की वध करू नये, तो मारिले. त्यामुळे बेगम बोलली, जे त्याच्या प्राण माझ्या नावी गेला, या उपरी आपण दुसरा भरतार करणार नाही ऐसा निश्चय करून राहिली. हे बादशाह समजले. न्यायशास्त्री पंडित रावांच्या बखरीत फक्त पुढे औरंगजेबाने संभाजी महाराज यास कैद करून व त्यांची विटंबना करून व डोके काढून वगैरे हाल करून ठार मारले. या न्यायशास्त्री पंडितांच्या बखरीत फरक इतकाच आहे की बेगमचा मजकूर नाही. याशिवाय मुजुमदाराच्या बखरीत बेगमेबद्दलचा मजकूर एका फकीराच्या संवादात दिलेला आहे. तो असा की पातशाही चुतिया उसकी जोरू की तुती उसकी बेटी वो भी चुती अब चुतीच मिले हैं. या मथळ्याखाली उत्तम गोष्ट रंगवली आहे. तसेच तंजावरच्या शिलालेखात सुद्धा संभाजी राजांच्या वधाबरोबर बेगम प्रकरणाची कथा सजवलेली आहे. या ठिकाणी विस्तार न करता थोडक्यात ती कथा अशी की बेगम ओपवर होती, बरोबरीचा राजा म्हणून नवरा योग्य. पातशाहच्या पोटी जन्मलेल्या मुलीचे आपल्या नोकराशी लग्न लावणे अपमानास्पद. याकरता रानपण भोगणे, मजला, स्वधर्म वगैरे पुष्कळ वायफर मजकूर आहे. पंतप्रतिनिधींच्या बखरीत काही तवारीखालील माहिती असून त्यात सुद्धा बेगमबद्दलचा मजकूर आलेला आहे. वरील बखरकारांच्या माहितीची चिकित्सा केल्यास त्यांना संभाजी राजांच्या तेथील प्रसंगासंबंधी आणि मृत्यूसंबंधी कवडीचीही माहिती नाही. इतकेच नव्हे तर संभाजी राजांचा मृत्यू नेमका कुठे झाला, कोणत्या कारणामुळे झाला याचाही त्यांना पत्ता नाही. तर मग त्याच्यावरील संवादांना इतिहासात स्थान देता येणार नाही. त्यांच्या हा सर्व कल्पनाविलास समजला पाहिजे याचा सविस्तर विचार करण्याची आवश्यकता नाही. पण संभाजी राजांशी जोडलेल्या बादशहाच्या मुलीच्या संबंधाबद्दल थोडे अधिक माहिती घेणे महत्त्वाचे ठरते, जे आपण या व्हिडिओच्या पुढील भागात घेणार आहोत. अशा प्रकारची माहिती डॉक्टर बाहेकर यांनी आपल्या पुस्तकात नोंद केली आहे, जी आपण जशीच्या तशी पाहिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेपासून त्यांच्या अमानुष हत्येपर्यंतचा इतिहास आपल्या मनाला हादरून टाकतो. धर्मांतराची मागणी, बेगमच्या प्रकरणातील सत्यता आणि त्यांच्यावर लादलेल्या कल्पित कथा या सर्वांचा उलगडा करताना आपण पाहिले की संभाजी महाराजांचा त्याग आणि त्यांची निष्ठा ही केवळ मराठा इतिहासासाठीच नव्हती, तर संपूर्ण मानवजातीसाठी होती आणि प्रेरणादायी आहे. इतिहासाला सत्याच्या प्रकाशात पाहणे ही आपली जबाबदारी आहे. संभाजी महाराजांच्या बलिदानाने जे शिकवले
ते म्हणजे आपला धर्म, स्वाभिमान आणि मातृभूमीसाठी कधीही झुकायचं नाही, अशा या पराक्रमी छत्रपतींचा अभिमानाने जयघोष करत आपण त्यांच्या स्मृतींना वंदन करूया. जय संभाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.